नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत। महाराष्ट्र शासनाकडून ही जॉब अपडेट आलेली आहे। काय आहे ते आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत। पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग म्हणजेच काय एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज डिपार्टमेंट यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे। फॉर्म्स भरायला सुरू झालेले आहेत। आपण फॉर्म कसे भरणार आहोत, त्याच्यानंतर एज क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन काय असणार आहे हे पूर्णपणे बघणार आहोत। हे 15 सप्टेंबर पासून फॉर्म्स भरायला सुरू झालेले आहे। याची लास्ट डेट 16 ऑक्टोबर आहे। हे आपण पूर्णपणे PDF बघणार आहोत। मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाणार आहे। आणि असेच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आपण सविस्तर माहिती बघून घेऊया। पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती 2023 आहे। पदाचे नाव काय काय हे बघून घेऊयात आपण। विधी अधिकारी आहे, प्रकल्प विश्लेषक आहे, कोस्टल समन्वयक आहे, लेखापाल आहे, त्याच्यानंतर लघुलेखक आहे, लिपिक टंकलेखक आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहे। असे पूर्ण मिळून 9 पोस्ट आहे तुमच्यासाठी। नोकरीचे ठिकाण असणार आहे बघा मुंबई। आणि ही अर्जाची पद्धत आहे, तुम्हाला ईमेल द्वारा म्हणजेच काय ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख बघा 15 सप्टेंबरला सुरू झालेली आहे। 15 सप्टेंबर 2023 पासून अर्ज म्हणजेच काय तुम्ही ईमेल पाठवू शकणार आहे। इथे शेवटची तारीख सुद्धा मेन्शन केलेली आहे 16 ऑक्टोबर 2023। त्यांची ऑफिशियल जे मेल पाठवायची जे मेल ID आहे ते सुद्धा मी मेन्शन केलेलं आहे। तुम्हाला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देणार आहे, तुम्ही एकदा जाऊन चेक करा नक्कीच। आणि इथे तुम्हाला ऑफिशियल त्यांची वेबसाईट सुद्धा भेटणार आहे। बरीच माहिती आहे, ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला इथे लोकमतमध्ये इथे जाहिरात सुद्धा आलेली आहे रिक्रुटमेंट प्रोसेसची, हे सुद्धा तुम्हाला एकदा बघून घ्यायचं आहे। पूर्णपणे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर इथे पूर्ण आपण जॉब डिटेल्स बघून घेऊयात। एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज डिपार्टमेंट आहे, याच्यासाठी तुम्हाला हे 9 पदं आहेत। याच्यामध्ये बघा विधी अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी पदसंख्या 1 आहे। नोकरी प्रकल्प आहे, त्यांच्यासाठी 1 पद आहे। कोस्टल समन्वयक आहे, त्यांच्यासाठी 3 पद आहेत। लेखापाल आहे 1 पद आहे। लघुलेखक आहे 1 पद आहे। लिपिक टंकलेखक आहे, त्यांच्यासाठी 1 पद आहे। आणि डेटा एंट्री ऑपरेटरचे 1 पद आहे। याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे हे सुद्धा आपण सविस्तरपणे बघून घेऊयात। आता इथे लीगल ऑफिसर म्हणजे विधी अधिकारी यांच्यासाठी विधी विषयातील मान्यप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी आहे। लीगल ऑफिसरसाठी ही शैक्षणिक पात्रता आहे। प्रत्येक पदासाठी वेगवेगळं शैक्षणिक पात्रता आहे, म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया प्रत्येक पदानुसार चेंज होणार आहे। त्याच्यानंतर इथे प्रोजेक्ट अॅनालिस्ट आहे, त्यांच्यासाठी अभियांत्रिकी कमी पर्यावरणशास्त्र व तत्सम विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर कोस्टल कोऑर्डिनेटर आहे, त्यांच्यासाठी दिलेला आहे। लेखापाल आहे, त्यांच्यासाठी दिलेला आहे, म्हणजेच अकाउंटंट आहे, त्यांच्यासाठी दिलेला आहे। वाणिज्य विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी सांगितलेला आहे। त्याच्यानंतर स्टेनोग्राफर आहे, म्हणजेच लघुलेखक आहे, यांच्यासाठी दिलेला आहे। इथे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी चालणार आहे। आणि तुमचं जे टायपिंग आहे हे सांगितलेलं आहे, स्पीड 100 सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर मराठीचं सांगितलेलं आहे 30 सांगितलेलं आहे। शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट सांगितलेलं आहे। हे झालेलं आहे स्टेनोग्राफरचं। आणि इथे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक असं मेन्शन केलेलं आहे। सेम हिअर क्लर्क टायपिस्टसाठी सुद्धा सांगितलेलं आहे। हे पूर्ण तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्हाला इथे एज्युकेशन चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे। डेटा एंट्री ऑपरेटर आहे, इथे सुद्धा सांगितलेलं आहे तिथे ग्रॅज्युएशन पाहिजे आहे तुमचं, म्हणजे कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले असेल तरी चालेल। आणि इथे इंग्रजी सांगितलेलं आहे 40 पर मिनिट, म्हणजे 40 वर्ड्स पर मिनिट, म्हणजे 40 शब्द प्रत्येक मिनिटाचा सांगितलेलं आहे। आणि हे पूर्ण झालेलं आहे एज्युकेशन क्रायटेरिया। आपण एज्युकेशन क्रायटेरिया बघितलेला आहे। आता एज क्रायटेरिया म्हणजे इथे काय मॅक्सिमम इथे मिनिमम 18 एज पेक्षा जास्त वय पाहिजे आहे तुमचं। याच्यामध्ये सॅलरी पॅकेज असणार आहे गव्हर्नमेंट रूलनुसार 18,000 मिनिमम आणि जास्तीत जास्त 40,000 रुपये हे सॅलरी असणार आहे। ही पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, हे तुम्ही बघू शकणार आहात। त्याच्यानंतर इथे अप्लाय करण्यासाठी इथे ईमेल ID सुद्धा दिलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करू शकणार आहात। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे ऍप्लिकेशन द्यायचं आहे। 16 ऑक्टोबर लास्ट डेट असणार आहे, लक्षात घ्या। 16 ऑक्टोबरच्या आधी तुम्ही जर इथे एलिजिबल असाल, तुमचं शिक्षण असेल तर प्रॉपर पद्धतीने या ज्या पोस्ट आहेत, लीगल ऑफिसर असू द्या, प्रोजेक्ट अॅनालिस्ट असू द्या, क्लर्क असू द्या, डेटा एंट्री ऑपरेटर, असे भरपूर सारे पोस्ट आहेत, तिथे तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकणार आहात। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। थँक्यू।